महायुतीतील 3 पक्षापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनी 6 जागांपैकी एक कोतवाल गण पंचायत समिती आणि लोहारे जिल्हा परिषद गट अशा 2 जागांवर भारतीय जनता पक्षाशी सलोखा केला असून आज दोन्ही पक्षांकडून उमेदवारी कापडे जिल्हा परिषदेच्या जागेवर अजय सलागरे यांनी तर कोतवाल पंचायत समिती जागेवर सुरेंद्र चव्हाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना उमेदवारी अर्ज सादर केले। यानंतर उमेदवार अजय सलागरे यांच्याशी पत्रकारांनी केलेली बातचीत। नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शेलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा। सर्व कार्यकर्ते दिलानं या ठिकाणी काम करतील। सीट शेअरिंगचं विचार होतं, युतीचं गणित सलागरे सर, हो सलागरे सर, युतीच्या सत्तेसाठी का विकासासाठी कोणता हेतू आहे असं विकासासाठी सत्तेच्या माध्यमातून विकास साधणं हा फार महत्त्वाचा। कारण काय माहिती का, आज पहिल्यांदाच घडतंय भाजपच तुमच्या बरोबर उतरते। वेगवेगळ्या विचाराचे तुम्ही एकजुटीने आला आहात, त्यामुळे आम्हाला हे विचार नाही। विचार जरी वेगवेगळे असले तरी सगळ्यांचा उद्देश हा एकच आहे की आजपर्यंत आपण जे सगळं घडत आलेलं आपण पाहताय तालुक्यामध्ये, त्याचा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने आपण विचार करून एक वरच्या लेवलला ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी माणसं तर तीच आहेत। आपण सगळेजण तालुक्यामध्ये सगळेजण एकत्र फिरतोय, सगळेजण आहेत, पण एक चांगल्या विचाराने आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत आणि ह्या सत्तेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी आम्ही करणार आहोत। कारण आदरणीय खासदार तटकरे साहेब या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं विकास करतात आपल्याला माहिती आहे आणि त्याच पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टीची आम्हाला जर साथ मिळाली, केंद्रात तर सत्ता आहेच, त्याचबरोबर राज्यामध्ये आहे आणि ह्या दोन्हीही पक्षाच्या एकत्रितपणामुळे निश्चितच या तालुक्याचा आपण सर्वांनी सगळ्यांच्या सहकार्यानं सर्वांगीण विकास करू हा या ठिकाणी मी शब्द सगळ्यांना देऊ इच्छितो। महत्त्वाचं म्हणजे मी साधारणपणे गेले अनेक वर्ष पाहतोय की संपूर्ण जे प्रशासन आहे या प्रशासनावरची पकड वेगळ्या पद्धतीने सैल झालं दिसतंय। कुठल्याही पद्धतीचा आढावा या तालुक्यात घेतला नाही। तुमच्यासारखे आदरणीय पत्रकार बंधू, तुम्हाला सर्व विषयाची जाण आहे, परंतु हे सगळं तुम्ही करत असताना बोलायचं कुणाकडं, मांडायचं कुणाकडं, त्याचं सोल्युशन कुणी काढायचं हेच जनतेला आतापर्यंत उत्तर सापडलेलं नाही। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर या तालुक्यातील जनतेनं आम्हाला संधी दिली तर निश्चितच हा जो तालुक्याचा प्रशासनाचा गाडा आहे तो आढावा बैठकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भविष्यामध्ये निश्चितच पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि तो सर्वांगीण विकास करू। कारण मी पाहिलं, मी 10 वर्ष गेले कापडे ग्रामपंचायत सरपंच होतो, परंतु मी प्रशासनाला प्रत्येक वेळेला अधिकाऱ्यांना माझ्या ग्रामपंचायतीमध्ये बोलवून वेगवेगळ्या योजनांची आम्ही माहिती घेऊन त्याचा फॉलोअप केला आहे। आज हीच महत्त्वाची गोष्ट आम्हाला भविष्यामध्ये करायचं आहे। अधिकारी वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय, परंतु त्यांच्याकडनं वेगानं गतिमान प्रशासन आम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे, ते आम्ही या ठिकाणी निश्चित करून घेऊ असा विश्वास मला आहे।